एक मराठा लाख मराठा जितेंगे हम सब जरांगे। शुक्रवारी सकाळी 6 वाजता मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा नवी मुंबईच्या वाशी टोलनाक्यावर दाखल झाला। त्यावेळी या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। त्यानंतर पुढच्या काही तासात अख्खी मुंबई भगवी झाली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे। 27 ऑगस्टला जरांगे हजारो कार्यकर्त्यांसह अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते। 2 दिवस प्रवास करून ते 29 ऑगस्ट सकाळी मुंबईत दाखल झाले। सध्या त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। तसं पाहिलं तर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना आजच्या एका दिवसासाठीच आंदोलनाची परवानगी दिली आहे। मात्र त्यांच्यासह सर्व मराठा आंदोलकांनी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी भूमिका घेतली आहे। मराठा आंदोलक किमान महिनाभराची तयारी करून मुंबईत दाखल झाले। त्यामुळे हे आंदोलन दीर्घकाळ चालणार असं दिसतंय। मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात नेमकं काय ठरतंय? मनोज जरांगे पाटलांचं आझाद मैदानावरचं आंदोलन कशा प्रकारे सुरू आहे? आंदोलक काय मागण्या करतात? यावर सरकारकडून काय भूमिका घेण्यात आली आहे? सगळीच माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। मनोज जरांगे पाटील यांनी 4 महिन्यांपूर्वीच या आंदोलनाची घोषणा केली होती। त्याप्रमाणे बुधवारपासून राज्यभरातून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते। जरांगे पाटील शुक्रवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास आझाद मैदानावरती दाखल झाले। मुंबई पोलिसांनी तिथे फक्त 5000 लोकांनाच आंदोलनाची परवानगी दिली आहे। पण जरांगे पाटील पोहोचण्याआधीच आझाद मैदानावरती हजारो मराठा बांधव दाखल झाले होते। 5000चा आकडा सकाळी 9 वाजण्याच्या आतच पार झाला होता। आंदोलकांच्या गर्दीमुळे दक्षिण मुंबईत पार्किंगची जागा संपली। त्यामुळे पोलिसांनी वाटेतच आंदोलकांची वाहनं अडवली। त्यानंतर आंदोलक गाड्या तिथेच सोडून पायी आझाद मैदानाकडे निघाले। शुक्रवारी सकाळी आझाद मैदानाच्या बाहेरचा संपूर्ण परिसर मराठा आंदोलकांनी भरून गेला होता। मुंबई जिथवर नजर जाईल तिथवर फक्त भगव्या टोप्या घातलेले मराठा आंदोलक दिसत होते। या सगळ्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत अख्खी मुंबई दुमदुमून टाकली। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर सुद्धा मराठा आंदोलकांची मोठी गर्दी जमा झाली होती। भगव्या टोप्या, मफलर आणि झेंडे हातात घेऊन दाखल झालेल्या मराठा आंदोलकांनी हम सब जरांगे अशा घोषणा दिल्या। आरक्षणाच्या लढाईसाठी गुरुवार दुपारपासूनच आंदोलक नवी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली होती। नवी मुंबईतल्या बाजार समिती, सिडको प्रदर्शन केंद्र, तेरणा विद्यालयासह जिथं जागा मिळेल तिथं आंदोलकांनी मुक्काम केला। मध्यरात्री चाकणवरून जरांगे पाटील यांचा ताफा निघाल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर सकल मराठा समाजाकडून त्यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं गेलं। इकडे आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणासाठी भव्य मंडप उभारण्यात आलाय। मुंबईत काल रात्री चांगला पाऊस झाला, त्यामुळे आझाद मैदानात ठिकठिकाणी पाणी साचलंय। मात्र मराठा बांधव चिखलात बसूनही आंदोलनावर ठाम आहेत। सरकारनं आम्हाला खेळवलंय, यावेळी आम्ही दुप्पट ताकदीनं मुंबईत आलोत। आमचा रोष आता सरकारला झेपणार नाही असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिलाय। मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी भूमिका घेतली आहे। आता माघार नाही, ही आरपारची लढाई आहे असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय। मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटलांना आजच्या एका दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी दिली आहे। मात्र जरांगेंचा निर्धार पाहता हे आंदोलन एका दिवसापेक्षा जास्त दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे मराठा बांधव हे एका महिन्याचं राशन घेऊन मुंबईत आलेत। त्यांनी आपल्यासोबत 1 महिना पुरेल एवढं धान्य, गॅस, कपडे आणि इतर साहित्य आणले। मनोज जरांगे पाटील जोपर्यंत मुंबईत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू असं या मराठा बांधवांनी निश्चित केलंय। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी असल्याचं मराठा बांधवांनी म्हटलंय। मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं स्वतः मनोज जरांगे पाटील म्हणाले। सगळे सोयरेचा अध्यादेश काढून 1.5 वर्ष झालं तरी मराठा संयमी आहे त्याची व्याख्या दिली आहे। ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्यात सगळे सोयरे घ्या, सगळे सोयरे पोट जात म्हणून घ्या। हैदराबाद गॅझेटियर लागू करा। 13 महिन्यांपासून त्याचा अभ्यास सुरू आहे। आम्हाला सातारा, बॉम्बे गॅझेटियर लागू करावं। आम्हाला आमचं कायद्यात बसणारं आरक्षण द्या। गेल्या आंदोलनाच्या वेळी अनेक मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। सरसकट गुन्हे मागे घेणार होते, अजून केसेस मागे घेतल्या नाहीत। मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिलंय, त्यांचं कुटुंब उघड्यावर आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। या सर्व मागण्यांसाठी लाखो मराठे मुंबईत दाखल झाले असताना याबाबत पोलिसांची काय रणनीती आहे? तर पोलिसांनी आझाद मैदानावरती आंदोलकांची संख्या मर्यादित ठेवण्याकडे लक्ष केंद्रित केलंय। मैदानातल्या आंदोलकांवर कोणत्याही प्रकारच्या बळाचा वापर केला जाणार नाही अशी पोलिसांची भूमिका आहे। आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी मालवाहू टेम्पोतून येणाऱ्या आंदोलकांना 5000 रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे। मात्र यामुळे अनेक आंदोलक आपली वाहनं सोडून चालत आझाद मैदानाच्या दिशेने गेले। सध्या जरी फक्त एका दिवसाच्या आंदोलनाला परवानगी मिळाली असली तरी जरांगेंच्या मागणीनुसार आंदोलनाला शेवटच्या क्षणी रोज मुदतवाढ मिळेल अशी पोलिसांची रणनीती असल्याचं म्हटलं जातंय। शुक्रवारी सकाळच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं।
आमच्या गाड्या अडवल्या जात आहेत असा आरोप मराठा आंदोलकांकडून करण्यात आला। त्यामुळे आंदोलकांनी रस्त्यावर उतरून थेट चक्काजाम आंदोलन केलं। आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरील मुख्य चौकात रस्ता अडवला आणि चौकात गर्दी केली। यावेळी पोलिसांच्या गाड्या सुद्धा गर्दीत अडकल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना व्हिडिओ कॉल लावला आणि आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला। आता मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाबाबत सरकारची रणनीती काय आहे? तर यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता यावेळी आंदोलकांवर बळाचा वापर होणार नाही असं सरकारनं ठरवल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येतंय। जरांगेंची मंत्री उपसमितीनं चर्चा फेरा कराव्यात, शिंदे समितीचा अहवाल येईपर्यंत आंदोलन 6 महिने स्थगित करावं असा प्रस्ताव जरांगेंपुढे ठेवून तो चर्चेच्या प्रत्येक फेरीत रेटला जाऊ शकतो असंही बोललं जातंय। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाल्यानं मुंबईत अभूतपूर्व गर्दी जमा झाली आहे। यामुळे अवघी मुंबई भगवी झाली आहे। या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवरही दबाव वाढला असल्याचं दिसतंय। सध्या तरी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी फक्त एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे। मात्र त्यांचा पवित्रा पाहता आंदोलन एका दिवसात संपणार नाही हीच शक्यता सध्या तरी आहे। त्यात मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही, आरक्षण मिळाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही अशी भूमिका घेतली आहे। सोबतच त्यांनी मुंबईत आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ठरवून दिलेल्या जागेवर गाड्या लावा आणि तिथंच झोपा, इथं हा पठ्ठ्या बसलाय असं स्टेजवरून सांगितलंय। 2 तासात मुंबई मोकळी करा असं त्यांनी आंदोलकांना सांगितलं असलं तरी अनेक आंदोलक मुक्कामाच्या तयारीने आलेत। ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे आंदोलकांची जेवणाची सोय केली जाते। आंदोलकांनी सुद्धा महिनाभर राहायची तयारी केली आहे। आपल्यासोबत आणलेले ट्रक आणि टेम्पो या पद्धतीने सज्ज केलेत। त्यामुळे अंगावर गुलाल पडल्याशिवाय माघार नाही हा जरांगे पाटलांचा इशारा बघता मराठे महिनाभर मुंबईत मुक्काम ठोकणार की त्याआधीच सरकारला या आंदोलनाबद्दल तोडगा काढता येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? मराठे महिनाभर मुंबईत मुक्काम ठोकतील की त्याआधीच तोडगा काढण्यात सरकारला यश येईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।